ते स्कूलवाडच्या कलेक्शनमधलं त्याचे आवाज म्हणून लांब आहे. आता ते आमचं युनिव्हर्सिटी झाल्यामुळे ते आणखी निर्बंध खूप कडक आले. त्यामुळे असंच नापरे साहेबांनी आणखीन एक कोळीने 3 शिल्प घडवलेली नापरे साहेबांनी. ते पहिलं शिल्प आहे ते कॉलेजमध्ये शिकत असताना, तर ते आत्ता आपण जे बघितलं ते तुझं टेम्पल मंदिर दाखवल्यानंतर. दुसरं शिल्प जे आहे ते शिल्प आहे सरस्वतीचं, आणि तिसरं जे शिल्प आहे ते आहे शबरीच्या रूपातली पार्वती. आता म्हात्रे साहेबांनी जी शिल्प घडवली आहेत ना, त्या प्रत्येक शिल्पासाठी मॉडेल त्यांनी घेतलेलं आहे आणि मॉडेलवरून त्यांनी काम केलेलं आहे. आत्ता आपण जी बघितली मंदिर पथकामध्ये तुझं टेम्पल जे शिल्प पाहिलं की महाराष्ट्रीयन तरुण सात्विक रूप असलेली, सोजवळ, सुसंस्कृत, शालीन अशा सगळ्या रूपांचं अर्थ असलेलं ते कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आता या ठिकाणचं जे कॅरेक्टर आहे हे युरोपियन चेहरा आहे, इथला नाही आहे. तो आपल्याला दिसतो आणि हे ओरिजिनल मी तुम्हाला दाखवत नाही, कारण ती दाखवण्यासाठी लागणारी परवानगी माझ्याकडे नाही, त्यामुळे मी तो एक फोटो दाखवतो आहे. कारण म्हात्रे साहेबांनी जे काही पुस्तकं छापली गेली होती त्या एका पुस्तकामध्ये त्या शबरीच्या रूपातल्या पार्वतीचा हातात बाण व्यवस्थित असलेला आहे. आज जो आहे ना त्या म्युझियममध्ये तिथे तो बाण कसा आहे ते नीट दिसत नाही आपल्याला. त्यांना मी सांगून झालं आहे ते आता ते तसं बदल करता येत त्याचा. पण जे मूळ चित्र ज्या चित्राच्या आधाराने त्या म्युझियमला सांगितलं आहे ते मूळ चित्र काय ते आपण बघूया. ते चित्र इथे ती शबरीच्या रूपातली पार्वती, तिथे हातात असा बाण आहे आणि तो हात असा आहे, ते धनुष्य तिथं तसं आहे. याच्यामध्ये आपल्याला तो चेहरा जो आहे तो युरोपियन दिसतो, चेहरा इंडियन नाही आहे. तिच्या डोक्याला ती द्राक्षाची पानं गुंडाळलेली, त्याच्यानंतर ते हेअरस्टाईल, तो बन कसा केस पुढे काढले ते हे सगळं युरोपियन आहे, हे इंडियन अजिबात नाही. आता ते शबरीच्या रूपात पार्वती दाखवायची म्हणून त्यांनी या गोष्टी सगळ्या याच्यामध्ये दाखवल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यात मोठं तिच्या पायात कोल्हापुरी चपला दाखवतो, ज्या पायात कोल्हापुरी चपला आहे. आणि हे शिल्प आज आपण जर सांगलीच्या म्युझियमला गेलो तर सांगलीच्या म्युझियममध्ये आपल्याला या गोष्टी आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत. त्या बघितल्या आपण तर ते कळत राहतं. ते नुसतं आपण पाय घसत गॅलरी करतो, हे लोक चालतात, प्रदर्शन बघून येतात, त्या वेगाने जातात, तसं नाही बघून चाललं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी थांबून पुरेसा वेळ देऊन एक एक चित्र जर आपण एक एक कलाकृती बघितली तर आपल्याला ते समजणं खूप सोपं होतं. आता ही सरस्वती म्हात्रे साहेबांचीच आहे. ती परदेशातून आणताना ती त्यामुळे आज तिला फक्त फोटो उपलब्ध आहे की आपल्याकडे सरस्वती रूपात कुठलंही काही म्हात्रे साहेबांचं काम उपलब्ध केली नाही. पण जे आहे ते हे आहे ते त्या पद्धतीने तिथे डिस्प्ले केलं गेलं होतं आणि त्याला अवॉर्ड मिळालं होतं. म्हात्रे साहेबांची तीच कल्चर आहे बॅक टू बॅक केलेली आणि तिन्ही शिल्पांना भारतात आणि परदेशात पुरस्कार मिळाले. एक पहिलं तुझं टेम्पल, दुसरं सरस्वती आणि तिसरी शबरी. शबरीचा आहे पण हे मात्र सरस्वती मात्र नाही आहे. पण सरस्वती खूप छान सरस्वती आहे. ती उभी आहे आणि तिचा मोर, तिचा पिसारा असा, त्या बेस आहे तो फिरवून असा पुढेपर्यंत आलेला मोराचा पिसारा, तो कृत्रिम काम आहे. त्याच्यात आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसतो. आता म्हणजे बघायचं आहे ते आहे म्हात्रे साहेबांसारखे आणखीन एक शिल्पकार होते, त्यांचं नाव आहे करमरकर, विनायक पांडुरंग करमरकर. करमरकर साहेबांनी सुंदर सुंदर शिल्प घडवली आणि त्यांनी म्हणजे या दोघे जणांचे नाव घेणं म्हणजे आपण भाग्यवान असं म्हणायचं. इतकं अप्रतिम काम करणारे दोघेही शिल्पकार होते. तर त्यांचं एक फिशर गर्ल नावाचं एक शिल्प आहे ते बघूया. ती फिशर गर्ल ही 13-14 वर्षाची पोळी अलिबागजवळ सासवण्याला ते राहायचे. हे शिल्प त्यांनी केलं ते मुंबईतल्या स्टुडिओमध्ये केलं. त्यावेळी त्यांचा स्टुडिओ ताडदेवला होता. पूर्वी जे गंगा यमुना ती थिएटर होती तर त्या ठिकाणी पूर्वी म्हात्रे साहेबांचा करमरकर साहेबांचा स्टुडिओ होता. आणि त्या स्टुडिओमध्ये तिथे ते राहून काम करत असताना ती हिरा नावाची जी आहे हिरा, ती हिरा तिथे त्याच्या गावात तिथे आली होती तिच्या वडिलांच्या बरोबर. आणि तिला
3 दिवसामध्ये रोज थोडं थोडं सेटिंग देऊन ते शिल्प तयार होतं. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी क्वालिटीज बघायला मिळतात. ते स्किन टाईट तिचं जे ब्लाऊज आहे ते कोरिडीचं जे 300 रुपयाच्या थोडं पुढेपर्यंत आलेलं जे ब्लाऊज असतं तसं ब्लाऊज आहे तिच्या हातामध्ये तुम्ही अंदाज घातलेली. आणि त्याचं विशेष असं की ते जो फरक आहे स्किन आणि ब्लाऊजचा थिकनेस तो त्या शिल्पात आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर याच्यामध्ये तेव्हा याच्यात तुम्हाला दिसेल तो ब्लाऊज आणि स्किनमधला जो डिफरन्स आहे तो. त्यानंतर तिच्या हातात दागिना आहे पोळ्यांच्या हातात असतो तो. त्यानंतर तिच्या हातात एक मासोळी आहे. ती मासोळी तो जो काही तिचा मासोळीचा सॉफ्टनेस, तिच्या स्किनचा सॉफ्टनेस, त्यानंतर तिच्या कॉस्ट्युमचं टेक्स्चर, त्याचबरोबर तिच्या त्या